महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे। विधानसभेत डावललेल्या नाराजांना त्यामुळे विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील 4 आमदार निवडून आलेत। विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके विधानसभेवर निवडून गेल्याने भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्यात। तर शिवसेनेकडून आमशा पाडवी यांचा विधानसभेमध्ये विजय झालाय, तर राजेश विटेकर विधानसभेवर निवडून गेल्याने राष्ट्रवादीचीही परिषदेतील 1 जागा रिक्त झाली आहे। अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर महायुतीच्या 6 जणांची विधान परिषदेवर संधी लागण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये डावललेल्या नाराजांना या विधान परिषदेवर संधी मिळणार आहे, त्यामुळे नेमकी कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं। ओम, विधानसभेमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही अशा नाराजांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। 6 जागा रिक्त आहेत, कुणाच्या नावाची चर्चा सुरू आहे? श्वेता, काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेतील सुद्धा काही आमदारांनी निवडणूक लढवली होती। त्यामध्ये भाजपचे 4, मित्रपक्षांचे 2 अर्थात शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1 अशा प्रत्येकी 1 म्हणजे एकूण 6 विधान परिषदेतील आमदार आता विधानसभेवर निवडून गेलेत। त्यामुळे अर्थातच या 6 जागांची जी काही या 6 जागा ज्या ते काही रिक्त झालेल्या आहेत, भाजपच्या 4, मित्रपक्षांच्या 2। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या आमदारांना, ज्या पदाधिकाऱ्यांना आणि भाजपच्या नेत्यांना तिकिटापासून वंचित राहावं लागलं होतं, त्या अनेक नाराज नेत्यांपैकी 6 जणांची आता विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे। अर्थात या 6 जागा सोडता विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 5 जागा ज्या आहेत त्यांचा सुद्धा फैसला अजून होणं बाकी आहे। त्यामुळे एकूण 11 जागा अशा आहेत जिथे आता 11 जागांवरती भाजप महायुतीतील नेत्यांचं अकोमोडेशन केलं जाऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होत नाही तोपर्यंत या सगळ्या संदर्भात कुठलीही हालचाल होणार नाही। शपथविधीच्या नंतर जेव्हा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होईल, नागपूरमध्ये हे अधिवेशन विधिमंडळाचं होईल, त्यानंतर या सगळ्या संदर्भात कारवाया होतील आणि 11 जे सदस्य आहेत त्यांच्या नावाची घोषणा होईल असं सध्या तरी कळतं। त्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांची कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न विधान परिषदेवर वर्णी लावून केला जाऊ शकतो असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। श्वेता, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।